कधी कधी आत्मक्लेश करून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली, पण तरीही स्पष्ट आणि जे मनात आहे तेच बोलणारे म्हणून अजित पवार यांची ख्याती बऱ्याच वर्षांपासून आहे। आज पुन्हाच तसंच एक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। अगदी खरं, पूर्वी 50 लाखामध्ये आमदार फुटायचा, आता साधा नगरसेवक सुद्धा फुटत नाही असं वक्तव्य करून अजित पवारांनी पुन्हा एकदा राळ उडवून दिली आहे। महापालिका आणि नगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेकांच्या पक्षांतर्गत बेडुकुड्या सुरू आहेत। त्यावर बोलताना अजित पवार यांनी फुटीरांना तिकीट देऊ नका असं आवाहन सर्व पक्षीयांना केलंय। आज करमाळ्यामध्ये राष्ट्रवादीचा मेळावा सुरू होता आणि तिथं अजित पवार बोलत होते। तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पहिली सुरुवात करमाळा तालुक्यात केलेली आहे। खोटं नाही सांगत, पहिल्यांदा मी 99 ते 2004 ला निवडून आलो। मी अतिशय तसा नौका होतो। त्यावेळेस विलासराव देशमुख नंतर एवढे वैतागले की मला म्हणायचे जाऊ द्या, ही आपण पुन्हा आता निवडणुकीला सामोरं जाऊ। त्याच काळात आम्हाला काही आमदार उचलून बेंगलोरला द्यावे लागले, हो ना, तुम्ही पेपरला वाचलं असेल तेव्हा। काही जण फुटायचे, काही जण तिथं घोडे बाजार चालायचा। अहो, त्या काळामध्ये आमदार 50-50 लाखात फुटले, त्याला आता नगरसेवक 50 लाखात फुटत। म्हणजे तो काळ सांगतो। मी 91 ला खासदार झालो ना, त्यावेळेस पी.व्ही. नरसिंहरावजींना पूर्ण बहुमत नव्हतं। 6-7 खासदार 50 लाख रुपयामध्ये ते नंतर केस पण चालली होती।